नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। 17,000 पोलिसांच्या मेगा भरतीचं नियोजन हे ठरलेलं आहे। आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। जून जुलैपर्यंत भरती प्रक्रिया जी आहे पूर्ण करण्याचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे। राज्यातील राज्य राखीव पोलीस, बंदुका प्रशासन व पोलीस खात्यातील 17,000 पदांची भरती होणार आहे। लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैमध्ये भरतीलाही सुरुवात होणार आहे। तर अशा प्रकारचं जे नियोजन आहे, प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नियोजनाबद्दल माहिती दिलेली आहे। राज्याची विशेषतः प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढलेली आहे। गुन्हेगारीत देखील वाढ होत असताना पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे। गृह विभागाचा नवीन आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्या ठिकाणी असणार आहे। शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने राज्यभरात पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झालेले आहेत। त्या ठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे सुद्धा जी पोलिसांची पदे रिक्त झालेली आहेत ती पदे आता भरली जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय हा घेतलेला आहे। मागील वर्षी देखील जवळपास 18,000 पदांची भरती करण्यात आली असून त्यातील 6,000 नवप्रविष्ट उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे, असंही गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर कशी असणार आहे भरती, पदे कोणकोणती असणार आहेत आणि याची पदसंख्या किती असणार आहे? तर जेल शिपाई या पदाची 1900 पदे असणार आहेत। MRPFची 4,800 पदे असणार आहेत। पोलीस शिपाईची 10,300 पदे असणार आहेत। अशी एकूण 17,000 पदे असणार आहेत। तर राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता 26 फेब्रुवारीपासून उर्वरित 6,000 जणांचे प्रशिक्षण सुरू होईल। नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण हे सुरू होणार आहे। 8 दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल। त्यानंतर जून जुलैमध्ये सर्वांची एकाच वेळी परीक्षा ही होणार आहे। पहिल्यांदा मैदानी आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे। उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी परीक्षा जी आहे जून आणि जुलैमध्ये घेतली जाणार आहे। तत्पूर्वी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। गृह विभागाने त्या दृष्टीने नियोजन केलेलं असून पुढच्या आठवड्यात सर्व पदांची एकत्रित जाहिरात येणं ही अपेक्षित आहे। त्यात जवळपास राज्यातील 17,000 रिक्त पदांचा समावेश असणार आहे। राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार असून पूर्वी 10 प्रशिक्षण केंद्रांची क्षमता 6,000 होती, तर मागच्या वेळेची ही क्षमता 8,600 करण्यात आली आहे। आता ती आणखी 5,000ने वाढवायला सरकारने परवानगी देखील दिलेली आहे। तर ही महत्त्वाची अपडेट आहे पोलीस भरती संदर्भात। मित्रांनो, तयारीला लागा, पोलीस भरतीची जाहिरात निघालेली आहे। आता पुढच्या आठवड्यात जवळजवळ ही जाहिरात आता प्रसिद्ध देखील होणार आहे। तर यासाठी या दृष्टीनं आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे। धन्यवाद।